नमस्कार विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण नंबर 1 सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या प्रकरणाविषयी काही भाग आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला होता। त्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आणि अभ्यास विषय आपण कालच्या व्हिडिओमध्ये त्याविषयीची असणारी जी काही माहिती आहे ती माहिती पाहिलेली होती। त्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची जी व्याख्या आहे त्या व्याख्येमध्ये आपण त्या ठिकाणी मॉरिस डॉब आणि केनेथ बोल्डिंग नावाच्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्या पाहिलेल्या होत्या। त्यामध्ये दोन्ही व्याख्या अतिशय सोप्या अशा व्याख्या आहेत। मॉरिस डॉब नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने सूक्ष्म अर्थशास्त्राची केलेली व्याख्या म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन करणारे जे शास्त्र त्या शास्त्राला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात, अशी मॉरिस डॉब नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या सांगितलेली होती। म्हणजेच सूक्ष्मलक्षी विश्लेषणामध्ये वैयक्तिक आर्थिक घटकांचा प्रामुख्याने सूक्ष्म स्तरावरती स्वतंत्रपणे आणि तपशीलवार अभ्यास केला जातो। अशा प्रकारची मॉरिस डॉब नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने सूक्ष्म अर्थशास्त्राची किंवा व्यष्टी अर्थशास्त्राची किंवा अंशलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या सांगितलेली होती। ही व्याख्या अतिशय सोपी अशी आहे। दुसरी एक व्याख्या आपण पाहिलेली होती, त्यामध्ये प्राध्यापक केनेथ बोल्डिंग नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने सूक्ष्म अर्थशास्त्राची केलेली व्याख्या देखील अतिशय सोपी अशी व्याख्या आहे। त्यांनी सांगितलं की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न, विशिष्ट उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय, अशी बोल्डिंग नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने केलेली काल आपण त्यांची व्याख्या पाहिलेली होती। त्याच्याही पुढे गेलो तर आपण त्या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आणि अभ्यास विषयांच्याबद्दल माहिती पाहिलेली होती। त्यामध्ये प्रामुख्याने सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा प्रमुख अभ्यास विषय, त्यामध्ये पहिला अभ्यास विषय आपण पाहिला होता की वस्तू आणि सेवा यांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत। दुसरा अभ्यास विषय आपण त्या ठिकाणी पाहिला होता की उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत। आणि तिसरा अभ्यास विषय पाहिला होता आपण त्या ठिकाणी आर्थिक कल्याणाचे सिद्धांत। अशा प्रकारच्या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यास विषय किंवा व्याप्तीविषयीची माहिती आपण स्पष्ट केलेली होती। म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती स्थूल अर्थशास्त्राच्या तुलनेमध्ये मर्यादित आहे। अशा प्रकारचा भाग आपण त्या ठिकाणी कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला होता। आणि आज आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची जी वैशिष्ट्ये आहेत किंवा व्यष्टी अर्थशास्त्राची किंवा अंशलक्षी अर्थशास्त्राची असणारी जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांचा अभ्यास आपल्याला आज पाहायचा आहे। त्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचं जे पहिलं वैशिष्ट्य आहे की वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास। वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं पहिलं वैशिष्ट्य आहे। सूक्ष्म अर्थशास्त्रात लहान आर्थिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो। म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यासारख्या
यासारख्या लहान लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे किंमत सिद्धांत. अशा प्रकारचं दुसरं वैशिष्ट्य आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राला मूल्य सिद्धांत किंवा किंमत सिद्धांत असं देखील म्हटलं जातं. का म्हटलं जातं? कारण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वस्तू व सेवा तसेच उत्पादनाचे घटक कोणते आहेत? उत्पादनाचे घटक 4 आहेत. त्यामध्ये भूमी आहे, श्रम आहे, भांडवल आहे आणि संयोजक. हे 4 उत्पादनाचे घटक आहेत. कोणत्याही वस्तूचं उत्पादन करण्यासाठी प्रामुख्याने या 4 उत्पादन घटकांची आवश्यकता असते. आणि म्हणून उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात, तसेच वस्तू आणि सेवा यांच्या किमती कशा ठरतात याचा अभ्यास प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्र नावाची अर्थशास्त्राची जी शाखा आहे त्या शाखेमध्ये प्रामुख्याने केला जातो. म्हणून किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत म्हणून ओळख अशा प्रकारचं सूक्ष्म अर्थशास्त्राचं दुसरं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगता येतं. तिसरं वैशिष्ट्य सांगता येते की आंशिक समतोल. अशा प्रकारचं तिसरं सूक्ष्म अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. आणि अशा प्रकारच्या ह्या आंशिक समतोलात एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विश्लेषण केले जाते. आणि अशा प्रकारच्या ह्या आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला अर्थव्यवस्थेतील इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढलं जातं आणि बाजूला काढून त्या वैयक्तिक घटकाच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. आणि यासाठी प्रामुख्याने इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहीताचा आधार घेतच विवेचनाची प्रामुख्याने सुरुवात केली जाते. म्हणून आंशिक समतोल हे प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्राचं तिसरं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगता येतं. चौथं वैशिष्ट्य सांगता येतं की अनेक गृहीतकांवर आधारित हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं चौथं वैशिष्ट्य आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण हे प्रामुख्याने पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण म्हणजे काय? सरकारचा कुठल्याही उत्पादन कार्यामध्ये किंवा अर्थव्यवस्थेच्या कार्यामध्ये हस्तक्षेप नसतो, म्हणजे सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतकांवर आधारित असते. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती जर पाहिली आपण तर वास्तवात अशी परिस्थिती आढळत नाही. आणि म्हणून या शाखेतील जवळजवळ सर्व प्रकारचे जे सिद्धांत आहेत, मग तो मागणीचा सिद्धांत असेल, पुरवठ्याचा सिद्धांत असेल, घटत्या सीमांत उपदेचा सिद्धांत असेल, हे सर्व सिद्धांत इतर परिस्थिती कायम या गृहीतकावर आधारित आहेत. आणि या गृहीतकांमुळे विश्लेषण सोपे जाते, परंतु त्याचवेळी आर्थिक चलांमधील परस्परावलंबनाकडे दुर्लक्ष केले जाते. या गृहीतकांमुळे सिद्धांताचे विवेचन हे स्थितिशील बनते आणि बदलत्या आर्थिक जगताकडे प्रामुख्याने दुर्लक्ष केले जाते. म्हणून अनेक गृहीतांचा आधार किंवा विशिष्ट गृहीतकांवर आधारित हे प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्राचं चौथं वैशिष्ट्य आहे. पाचवं वैशिष्ट्य आहे विभाजन पद्धत किंवा विभाजन पद्धतीचा वापर. हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं प्रामुख्याने पाचवं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे प्रामुख्याने लहान लहान वैयक्तिक आर्थिक घटकांमध्ये
काय केलं जातं? विभाजन केलं जातं. आणि विभाजन केल्यानंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे आणि तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्रात प्रामुख्याने विभाजन पद्धतीचा अवलंब केला जातो. म्हणून विभाजन पद्धत किंवा विभाजन पद्धतीचा वापर हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं प्रामुख्याने 5वं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. 6वं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतं की सीमांत तत्वाचा वापर. सीमांत तत्वाचा वापर हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं आपल्याला 6वं वैशिष्ट्य सांगता येतं. म्हणजेच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विश्लेषणाचे साधन म्हणून सीमांत तत्वाचा वापर केला जातो. आणि म्हणून सीमांत तत्व म्हणजे सीमांत नगामुळे किंवा एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल म्हणजे सीमांत परिमाण होय. सर्व सूक्ष्मलक्षी आर्थिक निर्णय जे आहेत ते निर्णय हे प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्रात सीमांत पातळीवर घेतले जातात. म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या सर्व विश्लेषणात सीमांत तत्व या संकल्पनेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. म्हणून सीमांत तत्वाचा वापर हे प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्राचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. 7वं वैशिष्ट्य आहे बाजार रचनेचे विश्लेषण. सूक्ष्म अर्थशास्त्राचं ते एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रात पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार, मक्तेदारी युक्त स्पर्धा हे जे बाजाराचे प्रकार आहेत, या बाजार रचनांचे प्रामुख्याने विश्लेषण करून निरनिराळ्या बाजारात म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या बाजारात असेल, मक्तेदारीच्या बाजारात असेल, मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजारात असेल, या बाजारामध्ये या वेगवेगळ्या बाजारामध्ये वस्तूच्या किमती आणि उत्पादनाचे परिमाण कसे निश्चित होते याचे स्पष्टीकरण प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केले जाते. म्हणून बाजार रचनांचे विश्लेषण हे प्रामुख्याने सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे. आणि सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं शेवटचं वैशिष्ट्य आहे मर्यादित व्याप्ती. हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं 8वं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती ही समग्रलक्षी अर्थशास्त्रापेक्षा मर्यादित आहे. कारण सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जात नाही. म्हणजेच राष्ट्रीय पातळीवर असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्या आर्थिक समस्यांची चर्चा किंवा राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्यांचा अभ्यास प्रामुख्याने या शाखेमध्ये केला जात नाही. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी, मंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या आणि आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्या ज्या आहेत त्या समस्यांशी संबंधित नसून फक्त सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती वैयक्तिक घटकापुरती मर्यादित आहे. अशा प्रकारे आपल्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची साधारणतः 8 वैशिष्ट्ये सांगता येतात. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपण पाहिलं वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास. नंबर 2 मूल्य सिद्धांत म्हणून ओळख. नंबर 3 आंशिक समतोल. नंबर 4 विशिष्ट गृहीतकांवर आधारित. 5 विभाजन पद्धतीचा अवलंब प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. नंबर 6 सीमांत तत्वाचा वापर. 7 बाजार रचनांचे विश्लेषण. आणि नंबर 8 मर्यादित व्याप्ती
अशा प्रकारची वैशिष्ट्ये आपल्याला प्रामुख्याने सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची सांगता येतात. त्याच्या पुढचा जो भाग आहे तो भाग प्रामुख्याने वगळलेला आहे. कोणता भाग आहे? सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व नावाचा जो भाग आहे तो भाग महाराष्ट्र सरकारने कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे जो 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे त्यामध्ये या प्रकरणातील सूक्ष्मलक्षी किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व नावाचा भाग त्यामधून वगळलेला आहे. त्यामुळं सध्या तरी आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व पाहणार नाहीत. पुढची अर्थशास्त्राची जी शाखा आहे ती शाखा आहे स्थूल अर्थशास्त्र. स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ आणि स्थूल अर्थशास्त्राच्या असणाऱ्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्या आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज आपण याच ठिकाणी थांबू. धन्यवाद.